नमस्कार स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे सगळे जवळचे लोक समोर असतात, पण तरीही आपण पूर्णपणे एकटे असतो. घरातच राहतो, पण मनाला घरात शांत वाटत नाही. आपली स्वप्न आपणच उराशी धरलेली असतात आणि तीच स्वप्न घरच्यांना अवास्तव वाटतात. ते म्हणतात, हे जमणार नाही. आपण आपल्यासारखंच जगायचं. जास्त मोठं स्वप्न बघू नकोस. आणि ते ऐकताना मनात एक प्रश्न उभा राहतो, मी चुकतोय का? नाही, तू चुकत नाहीस. कारण जेव्हा सगळे तुला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा कदाचित देव तुला पुढे ढकलत असतो. घरच्यांनी साथ दिली नाही म्हणजे तू नालायक आहेस असं नाही. म्हणजे देवाने तुला एकट्याने चालायला निवडलं आहे. आज तुझ्या बाजूला कोणी उभं नाही, पण उद्या हजारो लोक तुझ्या वाटेकडे बघत असतील. हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत, पण हात धरायला कोणी नाही. जर आज मन दुखावलं असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. ज्यांना घरचं पाठबळ मिळत नाही त्यांनाच देव जिंकण्यासाठी निवडतो. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. घरच्यांची साथ मिळाली नाही की मन सगळ्यात जास्त तुटतं, पण इथेच खऱ्या योद्ध्याची सुरुवात होते. घरचे साथ देत नाहीत, मग देवाने तुला एकट्याने जिंकण्यासाठी निवडलंय. कधी असं वाटतंय का संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभं आहे आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा तेच म्हणतात तुझ्याकडून काही होणार नाही. हे आपल्यासारख्या लोकांचं काम नाही. नुसती स्वप्न बघतोस, सगळ्यांचा विरोध सहन करता येतो, पण घरच्यांचा अविश्वास आतून मोडून टाकतो. पण ऐक, आजचा हा व्हिडिओ तुझ्याचसाठी आहे. कारण ज्यांना घरची साथ नसते त्यांनाच इतिहास घडवायला पाठवलं जातं. सर्वात आधी आपण एक सत्य मान्य करूया. घरचे तुझ्या विरोधात नसतात, ते भीतीच्या बाजूने असतात. त्यांना भीती वाटते, त्यांना वाटत असतं की तू फेल होशील. लोक काय म्हणतील, पैशाचं काय होईल, आयुष्य खराब झालं तर. त्यांना तुझी स्वप्न दिसत नाहीत, त्यांना फक्त धोका दिसतो. पण लक्षात ठेव, जिथे भीती संपते तिथेच तुझं भविष्य सुरू होत असतं. तू एकटा रूममध्ये बसलेला असतो, डोळ्यात पाणी, मनात प्रश्न, मी चुकीचा आहे का? स्वप्न बघणं चुकीचं आहे का? नाही, चूक फक्त एकच आहे, तू स्वतःवर शंका घेतोस. घरच्यांना सिद्ध करण्यासाठी नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी जग. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, सपोर्ट नसणं म्हणजे देवाने तुला ट्रेनिंग मोडमध्ये टाकलंय. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा तू स्वतः विचार करायला शिकतोस, तू मजबूत होतोस, तू इमोशनली इंडिपेंडंट होतोस. सपोर्ट असणारे लोक जिंकतात, पण सपोर्ट नसलेले लोक इतिहास घडवतात. आता तू काय करायचं प्रॅक्टिकली? घरच्यांशी भांडू नको, प्रूव्ह कर, शब्दांनी नाही तर तुझ्या कामाने. रडायचं नाही, लिहायचं. तुझं गोल लिहून ठेव. आवाज कमी, ॲक्शन जास्त. त्यांना तुझं काम दिसू दे, त्यांना दोष देऊ नकोस. नको, त्यांची जनरेशन वेगळी आहे. रोज स्वतःला सांग, माझी वेळ येते. ज्यांना घरचा सपोर्ट नसतो त्यांना दोन गोष्टी मिळतात. पहिली म्हणजे असामान्य ताकद, जिंकण्याची आग. आज दुखतंय, छान आहे, कारण हीच वेदना उद्या तुझी ओळख बनेल. जर घरचे म्हणतात तू नाही करू शकत, तर शांतपणे हस आणि मनात म्हण, आज तुम्ही मान्य करणार नाही, पण उद्या माझ्याबद्दल अभिमान वाटेल. तू एकटा नाहीस, तू त्या परमेश्वराकडून निवडलेला आहेस. उठ, काम कर, स्वतःला सिद्ध कर. हार मानू नकोस. होय, मी तुलाच सांगतोय, आत्ता तुझ्या आयुष्यात सगळं उलटं चाललं असेल. लोक तुझ्यावर हसत असतील, तुला कमी लेखत असतील, घरच्यांनाही कदाचित तुझं स्वप्न समजत नसेल. पण ऐक, स्वप्न बघणारा माणूस कधीच सामान्य नसतो. लोक म्हणतात तुझ्याकडून नाही होणार, हे तुझ्या बसचं काम नाहीये, नोकरी कर, स्थिर हो. पण त्यांना काय माहीत, तुझ्या डोळ्यात एक वेगळंच स्वप्न आहे, जे तुला झोपू देत नाही, जे तुला शांत बसू देत नाही. तू थकतोस, कधी रडतोस, कधी स्वतःलाच विचारतोस, मी खरंच करू शकेन का? हो, करशील, पण लगेच नाही. संघर्षाशिवाय यशाची चव लागत नाही. तुला पडावं लागेल, पुन्हा उभं राहावं लागेल,
पुन्हा पडावं लागेल. पण लक्षात ठेव, पडणं अपयश नाही, पडूनच राहणं अपयश आहे. घरच्यांचा विरोध आहे, ठीक आहे. त्यांना भीती वाटते तू अपयशी होशील म्हणून नाही, तुला दुखापत होईल म्हणून. एक दिवस जे आज तुझ्यावर शंका घेत आहेत, तेच लोक अभिमानाने म्हणतील, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. तू आज जे सहन करतोयस ना, तेच उद्या तुझी ताकद बनेल. आज तुझ्याकडे काही नाही, पण तुझ्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे जिद्द. आणि जिद्दीसमोर नशिबालाही हार मानावी लागते. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या दिवसांनी मला तोडलं नाही, त्या दिवसांनी मला घडवलं. लोकांना तुझी सुरुवात दिसणार नाही, त्यांना तुझी झुंज दिसणार नाही. यांना फक्त तुझं यश दिसेल. पण तुला माहिती असेल, तू किती रात्र रडलास, किती वेळा हार मानायची वेळ आली आणि तरीही तू थांबला नाहीस. हार मानू नकोस. आजचा त्रास कायमचा नाही. एक दिवस नक्कीच तू खूप यशस्वी होशील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.